हॅलो नमस्कार, मी शिवानी. सो आपल्या रेडी रांगोळीला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप थँक्यू. सो खूप साऱ्या मैत्रिणींनी मला मेसेज केला होता की तुम्ही एक ट्युटोरियल व्हिडिओ बनवा. आज आपण ह्या फुलाच्या रेडी रांगोळीचा ट्युटोरियल व्हिडिओ बनवत आहोत. सो त्यासाठी आपल्याला लागणार आहेत OHP शीट्स. या आहे 175 मायक्रॉनच्या. त्याच्यासोबतच मेनली आपण फॅब्रिक ग्लू यूज करणार आहोत. नंतर ॲक्लेरिक कलर जे तुमच्याकडे अवेलेबल असतील, नाहीतर डिझाईनच्या अकॉर्डिंग तुम्ही यूज करू शकता. त्याच्यासोबतच राऊंड ब्रश, हा 2 नंबरचा एक राऊंड ब्रश आहे आणि हा 0 नंबरचा राऊंड ब्रश आहे. हे आउटलाईन साठी आपण 0 नंबरचा यूज करतो आणि फेविकॉल फिल करण्यासाठी आपण 2 नंबरचा यूज करतो. त्याच्यासोबतच एक सेलोटेप लागेल आणि हे आउटलाइनर थोडीशी अजून अट्रॅक्टिव्ह बनवायला आपण हे आउटलाइनर यूज करतो. सो लेट्स स्टार्ट. आपल्या प्रिंटचा पेपर खाली आणि त्यावरती आपली OHP शीट एकदम बरोबर अशी लावून घ्यायची आणि त्याच्या चारी कॉर्नरला थोडासा सेलोटेप लावून घ्यायचा. त्याने म्हणजे आपली OHP शीट त्या ह्याच्यावरून हलणार नाही, पेजवरून. आता आपण फॅब्रिक ग्लू आणि पाण्याचं मिक्सचर करतोय. सो याचा रेशो असणार आहे फॅब्रिक ग्लू 70% आणि वॉटर 30% फॉर द फर्स्ट लेअर. त्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या पाकळ्यांना फॅब्रिक ग्लू लावून घेतोय. फुलाला एकदम व्यवस्थित असा फेविकॉल लावून घेतला सर्व पाकळ्यांना. त्यानंतर अशी एक रांगोळी टाकायची डब्बी मिळते, त्यांनी पण आपलं काम सोपं होतं, नाहीतर आपण हाताने पण टाकू शकतो. त्यासोबतच आता मी इथे जांभळ्या रंगाची रांगोळी या पाकळ्यांसाठी यूज करतेय. सो आपण पाकळ्या जांभळ्या रंगाच्या करणार आहोत आणि नंतर हे मधलं आहे ते आपण येलो कलरचं करणार. सो मी आता ह्या डब्बीमध्ये रांगोळी भरून घेते. जेवढी लागेल तेवढीच रांगोळी भरून घ्यायची, जास्त यूज नाही करायची. त्यानंतर असे व्यवस्थित टाकून घ्यायचं. हे झाल्यानंतर आपल्याला एक OHP शीटचे असे 2 तुकडे करून ती आपल्या रांगोळीवर ठेवून आपल्या हलक्या हाताने त्याच्यावरती प्रेस करायचंय. म्हणजे ज्या ज्या पोर्शन मध्ये रांगोळी चिटकली नसेल त्या पोर्शन मध्ये पण ती रांगोळी व्यवस्थित चिटकेल. आपलं व्यवस्थित असं फुल तयार. सेम प्रोसेसनी मी हे बाकीचे 3 फुलं पण तयार करून घेते. अशा प्रकारे आपण या पूर्ण 4ही फुलांना एक साथ पर्पल कलर देऊन घेतला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ बघण्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शिवानी भुजबळ, आणि लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या ज्या ज्या मैत्रिणींना किंवा दुसऱ्या तुमच्या नातेवाईकांना रेडी रांगोळी जर शिकायची असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. आता आपण हे जे मधले गॅप्स आहेत ना ते फिल करत आहोत. जसं आपण येलो, हा आहे आपला आंबा येलो कलरचा, सो ह्या कलरने आपण त्याचे मधले गॅप फिल करत आहोत. आता हे मधले गॅप फिल करताना आपल्याला हे सर्व हाताने फिल करायचे आहे. चिमटीमध्ये थोडीशी रांगोळी घ्यायची आणि आपल्या हाताने पर्पलवर जाणार नाही याची काळजी घेत हळूहळू फिल करायचं. आपलं एक फ्लॉवर तयार. असंच आपण आता उरलेले हे 3 फ्लॉवर तयार करून घेऊ. अशा प्रकारे आपल्या फ्लॉवरचा पहिला लेअर करून झालेला आहे. सो आता आपण ह्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास पर्यंत सुकायला ठेवायचं असतं. त्यानी आपला फर्स्ट लेअर एकदम व्यवस्थित बसेल. सो आता आपण ह्याला 1 ते 1.5 तास सुकायला ठेवून त्याच्यानंतर ह्याच्यावर आपण सेकंड लेअर करणार आहोत. सेकंड लेअर साठी आपल्याला फॅब्रिक ग्लू मध्ये 50% पाणी टाकायचं. म्हणजे आपला जो आधीचा फॅब्रिक ग्लू होता त्याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकायचंय आणि एकदम पातळ अशी लेअर आपल्याला आपल्या पाकळ्यांवरती पहिल्या ह्याच्यासाठी लावून घ्यायची. जसं आपण फर्स्ट लेअर मध्ये स्टेप फॉलो केल्या सेम सगळ्या स्टेप आपण सेकंड लेअर साठी पण फॉलो करतो. सो व्यवस्थित अशा सगळ्या कोपऱ्यांना फेविकॉल लावून घ्यायचा.
आता आपण ह्याच्यामध्ये हाताने रांगोळी फिल करू. सगळीकडं रांगोळी फिल करायची. येल्लोवर कमीत कमी जाऊ द्यायचा प्रयत्न करायचा. व्हाईट शीट घ्यायची, प्रेस करायचं सगळीकडे व्यवस्थित आणि एक्स्ट्राची रांगोळी काढून घ्यायची. तर असं व्यवस्थित असं सेकंड लेअर नंतर एकदम व्यवस्थित असं फुल दिसायला लागतं आपलं. सो सेम प्रोसेस आहे चारही फुलांच्या. नंतर मग आपण येल्लो करू. आता आपण सगळ्याचं पर्पल करून घेतलंय, सो आता आपण त्याचं येल्लो करून घेऊ. आपले सर्व फुलं तयार आहेत सेकंड लेअर करून. त्याच्यानंतर जी एक्स्ट्राची रांगोळी असते ती एकदम थोड्याशा कोरड्या ब्रशने काढून घ्यायची. आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट मिळतात ज्याच्यामध्ये आपण कलर यूज करू शकतो. आता माझ्याकडे मोठ्या बॉटल्स आहेत, सो आपण हे डायरेक्टली यूज न करता जेवढा आपल्याला रंग लागणार आहे तेवढा आपण थोड्यासा त्या प्लेटमध्ये काढून यूज करायचा, म्हणजे आपला कलर पण वेस्ट होत नाही जास्त. तुमच्या अकॉर्डिंग कोणतेही कलर प्रेफर करून करू शकता. आणि प्रत्येकाला ही कला यायलाच हवी, कारण की इतकी सोपी आणि इतकं सुंदर दिसतं ह्या गोष्टी केल्यानंतर. फक्त ह्या गोष्टींमध्ये वेळ जास्त लागतो, हे इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला तुमच्या वेळेचेच पैसे मिळणार आहे, कारण की तुम्ही जर ह्याचा व्यवसाय चालू केला ना तर तुम्हाला फक्त तुमचा वेळ इन्व्हेस्ट केला ना तर त्याचेच पैसे मिळणार आहे. आपल्याला ब्लॅक कलरने आउटलाईन करत आहोत, सो एकदम बारीक पॉइंटनी नाजूकशी अशी आउटलाईन करून घ्यायची. ही आपली एकदम साधीशी अशी लहानशी डिझाईन आहे. नंतर ज्या तुम्हाला डिझाईन हव्या असतील त्या मला नक्की कमेंट करून सांगा, मग मी त्या त्या डिझाईन घेईल आणि तुम्हाला पूर्ण प्रोसेस व्यवस्थित समजून सांगेल त्या त्या डिझाईनसाठीची. सो नक्की कमेंट करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या ओळखीच्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. आणि याच सोबत आपण आपला व्यवसाय चालू करू शकतो, तेही मात्र 100 ते 150 रुपयापासून. सो असं आपलं फुल तयार. आता आपली डिझाईन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे जे सेलो टेपने आपण सिक्युअर केलं होतं, चारी साईडचे सेलो टेप्स रिमूव्ह करायचे आणि आपलं हे पेज आपण रियूज करू शकतो. सो आता ह्याला थोडंसं लेंथने थोडंसं जास्त एक्स्ट्रा ठेवायचे आणि आता हे कट करायचंय. थोडीशी जागा ठेवायची एक्स्ट्रा. आता आपल्याला एकदम अशी एक दोरी असते ना सेंटीमीटरची आपल्या आउटलाईनच्या बाहेर, तेवढी एक्स्ट्रा ठेवायची आहे. मग ते आपल्याला उचलायला त्याला हेल्प होईल. एकदम शेजारून कट केली ना तर ते रांगोळी निघायचे चान्सेस जास्त असतात उचलताना. सो आपण थोडीशी जागा ठेवतो, त्याने म्हणजे आपल्याला ते हँडल करायला सोपं जाईल. आणि अशाच जर अजून आपल्याला अवघड कॉम्प्लिकेटेड डिझाईन जर तुम्हाला पाहिजे असतील, कारण की ही खूप सोपी डिझाईन झाली, आणि अशाच जर अजून कॉम्प्लिकेटेड डिझाईन जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला
की नेक्स्ट डिझाईन तुम्हाला कोणती हवी आहे. सो आपण त्या सर्व डिझाईन हळूहळू सगळ्या कव्हर करू, म्हणजे तुम्हाला नक्की आयडिया येईल की कसं करायचंय आपल्याला. आणि हा खूप छान व्यवसाय आहे. जर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही तुमच्या फ्री टाइम मध्ये हा व्यवसाय जर चालू केला तर तुम्हाला खूप छान प्रतिसाद येईल. आणि आजकाल सर्वांनाच अशा रांगोळी लागत असतात. सो अशा प्रकारे आपलं रेडी रांगोळीचं हे फ्लॉवर तयार आहे. हे तुम्ही 50 रुपये 60 रुपये पर्यंत हे तुम्ही विकू शकता. सो जर तुम्हाला ह्याची डिझाईन हवी असेल तर त्याची ड्राईव्हची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, नाही तर डायरेक्टली एक PDF अपलोड करेल डिस्क्रिप्शन मध्ये. सो तिथून तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकता. असं आपलं एकदम व्यवस्थित रेडी रांगोळीचा फ्लॉवर दिसतो. अशा प्रकारे आपले रेडी रांगोळीचे पॅचेस तयार झाले आहेत, ते आपण कुठेही ठेवू शकतो आणि त्यांना काहीही होणार नाही. सो हे झाले आपले रेडी रांगोळीचे पॅचेस तयार. जर तुम्हाला असेच नवीन नवीन डिझाईनचे रेडी रांगोळीचे पॅचेस पाहिजे असतील और शिकायचं असेल तर आमच्या इन्स्टाला मेसेज करा द सनफ्लॉवर नॉट्स म्हणून. आणि जर शिकायचं असेल तर आपला एक ऍडव्हान्स रेडी रांगोळीचा कोर्स येणार आहे, जो असणार आहे आपल्या नोव्हेंबर एंडिंगला नाही तर डिसेंबरच्या स्टार्टिंगला. तर त्याच्यासाठी जरी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तरी पण आपलं इन्स्टा हँडल आहे, मी इथे मेन्शन करते आपलं इन्स्टा हँडल द सनफ्लॉवर नॉट्स म्हणून. सो तिकडे पण तुम्ही जाऊन मेसेज करू शकता आपल्या रेडी रांगोळीच्या क्लासेस साठीचे. आणि जर अजून ह्याच्यामध्येच डिझाईन छोट्या छोट्या नाही तर जरा अशा अवघड डिझाईन जर तुम्हाला ट्युटोरियल पाहिजे असतील तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की कोणतं ट्युटोरियल पाहिजे. ज्या गोष्टीचे जास्त कमेंट असतील ते ट्युटोरियल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. सो आता ह्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.